सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी अय्या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात अपाट संपत्ती येण्यापूर्वी हे 9 शुभ संकेत मिळतात. ज्या व्यक्तीच्या नशिबात भरपूर पैसा असतो त्याच्या आयुष्यात हे 9 चिन्हे येतात. मित्रांनो, श्रीमंत कोण हो इच्छित नाही. धनांची देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते. ज्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर संपत्ती मिळणार आहे तिच्यावर देवी लक्ष्मी तिच्या अनंत आशीर्वादांचा वर्षाव करते. मित्रांनो, जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात खूप संपत्ती येणार असते तेव्हा त्याला काही शुभ संकेत मिळतात, ज्याद्वारे त्याला कळते की देवी लक्ष्मीची उपस्थिती त्यांच्या घरात आहे, आगमन झाले आहे आणि माता राणी लवकरच त्यांच्यावर आशीर्वाद वर्षाव करणार आहेत. यामुळे त्या व्यक्तीला कळते की लवकरच त्याचा चांगला काळ सुरू होणार आहे, त्याचे सर्व वाईट दिवस संपणार आहेत. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते, त्याचे नशीब चमकणार असते, तेव्हा त्या व्यक्तीला शास्त्रामध्ये सांगितलेल्या काही विशेष चिन्हे मिळतात. जर त्या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर तो त्याचा आणखी चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकेल. वास्तुशास्त्रात असे काही खास संकेत सांगितले आहे जे कोणाच्या लक्षात आले तर त्यांच्या अधिक चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला हे संकेत मिळाले तर त्याने हे समजून घेतले पाहिजे की लवकरच त्यांच्या आयुष्यात संपत्ती आणि आनंद येणार आहे. तर मित्रांनो, त्या लक्षणाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. पहिला प्रश्न, एखाद्याशी व्यवहार करताना तुमच्या हातातून पैसे पडणे. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याशी व्यवहार करत असाल आणि तुमच्या हातातून पैसे गळून पडले तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला लवकर आर्थिक फायदा होणार आहे. आणि थंडीशी संबंधित कोणत्याही कामासाठी जाताना जर तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये एक सुंदर स्त्री दिसली तर ते आर्थिक लाभाचे देखील शुभ लक्षण आहे. जर गुरुवारी कुंभारी मुलगी पिवळ्या कपड्यामध्ये दिसली तर आर्थिक लाभाची शुभचिन्हे मानले जाते. क्रमांक 2, जर तुम्ही कुठेतरी जात असाल आणि एक मुंगूस तुमच्या मागात आला तर मित्रांनो, जर ही काही कामासाठी तयारी करून घराबाहेर पडत असाल आणि एक मुंगूस तुमच्या मार्गाने आला तर ते देखील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. याशिवाय जर एखादी गाय सकाळी लवकर तुमच्या घरी आली किंवा गाय तुम्हाला जर तुमच्या भगव्या रंगाचा साप दिसला तर तुम्ही समजून जा की तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. ज्याला स्वप्नात पोहळे मोती, हार, मुकुट इत्यादी दिसतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायम वास करते. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात उजव्या हातात पांढरा साप चावला तर ते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. अशी स्वप्ने सूचित करतात की तुम्हाला लवकरच संपत्ती मिळणार आहे. तिसरे, जर तुम्हाला असे स्वप्न पडले की कोणीतरी तुम्हाला पैसा देत आहे आणि तुम्हाला कुठून तरी पैसे मिळाले आहे, तर यावर तुम्हाला कळते की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला लवकरच प्रचंड संपत्ती मिळू शकते. याशिवाय मित्रांनो, जर तुम्ही सकाळी लवकर उठलात आणि तुम्हाला सर्वात आधी दही किंवा दूध दिसेल तर ते देखील एक चांगले लक्षण आहे. जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर काही कामासाठी निघाला असाल किंवा कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला वाटेत एखादे नवनवीन जोडपे दिसले तर ते देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत आहे. हे चिन्ह तुमच्या चांगल्या दिवसाबद्दल सांगते. क्रमांक 4, जर एखादा पक्षी तुमच्यावर पडला तर एखाद्या पक्षाने एखाद्या व्यक्तीविषयी टाकली तर तुम्हाला त्याबद्दल अजिबात वाईट वाटू नये किंवा तुम्ही त्या पक्षाला काहीही वाईट बोलू नये, कारण ते मित्रा तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे. मित्रांनो, लोकमान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीवर पक्षी विष्ठा टाकतो तर त्या काळापासून त्याचे चांगले काळ सुरू होतात आणि त्यामुळेच त्याचे नशीब वाढते.
याविषयी जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यान तुम्हाला साप किंवा माकड दिसले तर ते तुमच्या चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहे. हे तुम्हाला कळलं की तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे दूर होतील. 5वा क्रमांक जनान आहे. जर तुम्हाला रात्री अवकाशात तुटलेले तारे दिसले तर तुम्ही लगेचच तुमच्या इच्छेपैकी एक पूर्ण इच्छा केली पाहिजे. तुटलेला तारा पहिल्यांदा नंतर जर एखादी गोष्टीची इच्छा केली तर ती 30 दिवसापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असते, असा विश्वास आहे मित्रांनो. स्वप्नात कासव दिसणे खूप शुभ लक्षण आहे, कारण भगवान विष्णूचे एकदा कश्यपचा अवतार घेतला होता. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसले तर असे समजून नका की भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काही शुभ घटना घडतील. सुख आणि समृद्धी येणार आहे. 6वा क्रमांक जर तुम्हाला तुमच्या घर जवळ किंवा रस्त्यावर मोर दिसला किंवा तुम्हाला मोर नाचताना दिसला तर तुमच्या चांगल्या दिवसाची सुरुवात लक्षणे मानली जाते. मोर दिसणे हे खूप लक्षण आहे, शुभ लक्षण आहे. याशिवाय जर हत्ती तुमच्या घराच्या मुख्य दाराशी गेला आणि कानावर करून उभा राहिला तर समजून जा की घरावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढणार आहे. 7वा क्रमांक जर तुम्हाला स्वप्नात किंवा रस्त्यावर सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे. हे लक्षण आहे की तुमचे नशीब आता बलवान होणार आहे. जर तुम्ही रस्त्यावरून जात असाल किंवा उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तुम्हाला लवकरच पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर त्याचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देणार आहे. 8वा क्रमांक जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जात असाल आणि घराबाहेर पडताच तुम्हाला काही गोष्टी विसरल्याचे आठवले तर ते वाईट काळ निघून जाण्याचे लक्षण बांधले जाते. जर तुम्हाला रस्त्यावर चालताना एक नाणे सापडले तर याचा अर्थ तुम्ही उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळतील आहे. याशिवाय तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि समृद्ध असल्याचेही हे लक्षण आहे. पूजा करताना जर देवीची मूर्ती तुटली किंवा फुटली तर याचा अर्थ तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जर तुम्ही नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला रंगबिरंगी फुलपाखरे दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. सकाळी उठताच जर तुमची नजर दूध किंवा दह्याने भरलेल्या भांड्यावर पडली तर समजून घ्या की काहीतरी शुभ घडणार आहे. असे होणार आहे. सकाळी लवकरच शंख किंवा मंदिरातील घंटाचा आवाज ऐकणे देखील शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला सकाळी आणि संध्याकाळी ऊस दिसला तर तो पैशाशी संबंधित दाबीमध्ये यश दर्शवते. क्रमांक 10 जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात वारंवार पाणी, हिरवळ, लक्ष्मीचे वाहन घुबड दिसले तर समजावे की येणाऱ्या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहे. जर आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असो आणि वाटेत लाल साडीत पूर्ण 16 दागिने घातलेली एखादी महिला दिसली तर हे देखील एक चांगले लक्षण आहे. हे महालक्ष्मीच्या आशीर्वादांचे लक्षण आहे. जर असे झाले तर त्या दिवशी कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला सकाळी नारळ, शंख, मोर, हंस, फूल इत्यादी वस्तू दिसल्या तर ते खूप शुभ असते. क्रमांक 11 ब्रह्ममुहूर्तावर झोपून जागे होणे. असेच बरेच लोक आहेत ज्यांचे डोळे नियमितपणे जागे होण्यापूर्वीच उठतात. जर तुमच्यासोबत असे घडत असेल की तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जागी होत असेल तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे आणि तुमच्या बंद नशिबाचे कुलपही उघडणार आहे. क्रमांक 12 गौ मातेचे आगमन. जर तुम्ही तुमच्या घरी दररोज येत असेल गोमाता किंवा ती तुमच्याकडे अन्न मागत असेल तर तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण आहे. याशिवाय जर तुम्हाला पहाटे पक्ष्यांचा किलबलाट ऐकू येत असेल जीवनातील सकारात्मक बदलांचे लक्षण मानले जाते. क्रमांक 13 कर्जबाजारी असणे. मित्रांनो, बरेचदा तुम्ही पाहिले असतील की तुम्ही कर्जाच्या ओझाने दबलेले आहात आणि अचानक तुम्हाला कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग सापडला आहे. तर हा देखील देवीचा आशीर्वाद आहे. हे एक सकारात्मक चिन्ह आहे. हे तुम्हाला कळावेत की तुमचे जीवन बदलणार आहे आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. याशिवाय जर आर्थिक व्यवहारात निर्णय
तुमच्या बाजूने असाल तर हे देखील एक लक्षण आहे की संपत्तीची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या लवकर संपणार आहे. क्रमांक 14. अचानक घरात मुंग्या. मित्रांनो, जर आपल्या घरात कुठेतरी खाण्यायोग्य वस्तू पडली तर मुंग्या तिथे येतात. पण जर तुमच्या घरात असे काही नसेल तर तरीही जर अचानक तुमच्या घरी मुंग्या येऊ लागल्या तर तुम्ही समजून घ्यावे की माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला अफाट संपत्ती देखील मिळू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही त्या मुंग्यांना मारू नये आणि लक्षात ठेवा की तुमचे पाय त्याच्यावर अजिबात पडू नये. तसेच मुंग्यांच्या घरोभोवती साखर, मिसळलेले पीठ टाकावे लागेल. ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात ठेवून घेतली जाते. तुमचा श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्मांचे उपाय आणि सल्ले वापरून पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामी आई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.